मोरबी संघाकडे फक्त 1 मिनिटाचा आता अवधी बाकी राहिलाय। जर बॅट्समन मैदानामध्ये गेले नाही, मॅच सुरू झाले नाही, पेनल्टी लागू शकते। चला उतरा मैदानामध्ये। 12 खेळाडू आम्हाला चालेल कोणत्याही गणवेशात, करू थोडंसं ऍडजस्ट 40+ साठी फक्त जॉईंट अधोरी 12 खेळाडू। रेडगर संघ आपण वेळ काय घेताय आता? चला श्री गणेश करतो आपण आजच्या या रजनीला, चौथ्या रजनीला ठीक 7 वाजता पहिला बॉल मैदानात फेकला जाणार आहे। 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 ओव्हर संपले पाहिजेत आणि 20 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग, याची दक्षता तुम्ही घ्या। तर सुरुवात करतो आपण आजच्या या रजनीला, चौथ्या रजनीला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री गणरायांना आणि त्यासोबत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून आपण करतोय आज चौथ्या रजनीला सुरुवात। रोनक ग्राफिक्स 40+ मोरबे या संघाच्या वाट्याला पहिल्यांदा आले बॅटिंग आणि मैदानामध्ये भैरवनाथ रेडगर संघ पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय या टीमने घेतलाय। सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये नरेश फडके आणि त्यांना साथ देत असताना आपण काशीनाथ वाघे हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत आणि पहिलं षटक घेऊन येत असताना बॉलिंग ट्रॅकवर जयवंत चला सुरुवात करतो आपण। पंचांकडून ग्रीन सिग्नल आलाय, स्टॉपेज मात्र सुरू होते। 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपल्याच पाहिजेत, याची दक्षता तुम्ही घ्या। सुरुवात करते पहिला बॉल। दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा। 7:02 पहिला बॉल रणांगणामध्ये फेकला जातोय। गणपती बाप्पा मोरया। पहिलाच बॉल। तर ज्यांच्या आपण आतुरतेने प्रतीक्षा करत होतो त्या मान्यवरांची शुभ आगमन इथे होत असताना पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री अरुण शेठ भगत साहेबांचे इथे शुभ आगमन होत असताना त्यांच्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण करतोय वेलकम। सातत्यानं जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या शृंखला पार पाडतात, जेव्हा जेव्हा प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहतं ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री अरुण शेठ भगत साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालं। आपण करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। स्वागतम सुस्वागतम सहर्ष हार्दिक स्वागतम। त्यासोबत सन्माननीय प्रल्हाद शेठ केने साहेब ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। 40+ क्रिकेट सध्या या खेळाला भरपूर महत्त्व दिलं जातं आणि खूप बहर आल्या 40+ क्रिकेटला। आज बघू शकता आज वयाची 40 पार पडताना देखील आपण भरपूर साऱ्या टुर्नामेंट मध्ये हा 40+ गट बघतो आणि आज देखील हा 40+ क्रिकेट मैदानामध्ये सुरू असताना पहिल्या बॉलवर अगदी बघितलं आपण तर एक सिंगल जरूर आली होती, तदनंतर महत्त्वाची विकेट मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण मान्यवरांचं करूया। अगदी बघू शकता ज्यांचं व्यासपीठावर इथे शुभागमन झालं ते सन्माननीय शुभ सोमनाथ पाटील सचिव रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी,
त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत येथे करतो. स्वागतम सुस्वागतम. पहिले 2 चेंडू मैदानात फेकले गेले. पहिल्या बॉलवर आलेली सिंगल आणि तदनंतर आलेली विकेट. काशीनाथ वाघे आज मैदानामध्ये अकाउंट ओपन करू शकले नाही. सुंदर गोलंदाजी आपण बघतो सध्या मैदानामध्ये जयवंत यांची. अगदी बघू शकता सध्या मैदानामध्ये 3 बॉल फेकले गेले. सुंदर गोलंदाजाचं प्रात्यक्षिक. मी मान्यवरांच्या माहितीसाठी सांगेन की आता जो वर्तमान लढत मैदानामध्ये सुरू आहे ती गोलंदाजी करणारा भैरवनाथ रेडगर 40+ संघ. बघा थोडीशी गडबड तिथे झाली आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करणारा रोनक ग्राफिक्स मोरबे 40+ यांच्यामध्ये ही चाललेली लढत. पहिलीच ओव्हर मैदानामध्ये सुरू. फिल्डिंग तिथे थोडीशी गचाळ झाली. हा बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पलीकडे चौकार. चौकार इथे आलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल येतोय डीप मध्ये मिड विकेटला. एरिया संपूर्ण खाली आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना लगातार 2 बॉल आणि 2 चौकार. संपूर्ण पनवेल तालुका असू द्या किंवा उरण तालुका असू द्या, भारतीय जनता पार्टीचं अगदी हा धगधगता लावा हा वाढवायचा, भारतीय जनता पार्टीचं कुटुंब वाढवायचं आणि हे संपूर्ण अगदीची मोहीम हाती घेतली आणि आज पनवेलचे चौथ्यांदा आमदार बनले सन्माननीय आमदार तुम्हा आम्हांचे सर्वांचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर. आणि त्यामागील जी प्रचंड मेहनत अगदी सातत्याने आपण बघतो. अध्यक्ष पद भारतीय अगदी जनता पार्टीचा पनवेल तालुक्याचा संपूर्ण इतकी मोठी जबाबदारी ज्यांनी सातत्यानं न विसरता न थकता न थांबता जी पेलावली ते सन्माननीय आदरणीय अरुण शेठ भगत साहेबांना तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळत आहेत. सध्या पहिलं षटक संपलंय, 13 धावा ऑन बोर्डवर लागलेत, 1 विकेट गेली. प्रकाश वाघे हा खेळाडू आपण बघितला, त्यांना 3 बॉल 3 चौकार लगावले आणि जयवंत पाटील यांना दिलेलं प्रत्युत्तर या पहिल्या षटकामध्ये. बघा लक्षात घ्या, अगदी 5 मिनिटं झालेत पहिलं षटक फेकून, 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपल्या नाही तर चौथ्या ओव्हरमध्ये 1 फिल्डर सर्कलच्या रिंगणामध्ये येईल. त्यामुळे नो एक्सक्यूज, नंतर तुम्ही कारण सांगाल जमणार नाही. स्पर्धेचे नियम स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या नियमांचं पालन करावं लागेल. यानंतरची दुसरी लढत जरूर तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही संघांच्या संघनायकाला पहिला ऑफिशियल कॉल आम्ही करतो. सामना होईल जय हनुमान दुंद्रेपाडा 40+ आणि आई गावदेवी 40+ वाकडी. दोन्ही संघांच्या संघनायकासाठी पहिला ऑफिशियल कॉल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी दोन्ही कॅप्टन इथे पाहिजेत. समजा एखादा कॅप्टन आला दुसरा आला नाही तर जो हजर आहे त्याला टॉस विन दिला जाईल आणि जर मॅच संपेपर्यंत दुसरा कॅप्टन आला नाही तर पेनल्टी मिळेल, हे लक्षात घ्या. स्पर्धेचे नियम अतिशय स्ट्रिक्ट आहेत आणि त्यामुळे त्यांचं तुम्हाला मैदानामध्ये अवलोकन करावं लागेल. बघा फिल्डिंग करणार टीम रेडगर 2 मिनिटं झालेत ओव्हर फेकून, त्यामुळे तुम्ही जितका वेळ आत्ता खर्च करता नंतर अवघड जाईल त्याची दक्षता तुम्ही घ्या. द्वितीय षटकाला आपण सुरुवात करतो आणि सेकंड ओव्हर मध्ये आलेत दशरथ बोपी. पहिला बॉल फुल टॉस होता. नरेश या संघाचे संघनायक यांना आपण बघितलं 1 रन या बॉलवर ते कंप्लीट करत असताना फुल टॉस बॉलचा फायदा उचलू शकले नाहीत. खूप चांगला खेळ काल देखील आपण बघितला. कालचा रजनीचा विचार केला तर 40+ मधून
अगदी वागेश्वर हरिग्राम 40+ हा संघ क्वालिफाय झाला काल सुपर 12 मध्ये. काल ग्रामीण गटाचा विचार केला तर आई एकविरा 11 कोण संघ आणि त्यानंतर बघितलं आपण तर वागेश्वर हरिग्राम रेग्युलर संघ हे देखील काल क्वालिफाय झाले. म्हणजे काल हरिग्रामचे 2 संघ क्वालिफाय झाले सुपर 12 मध्ये. बघा पंच वॉर्निंग करतायत जर टायमिंग संपलं त्यामुळे नंतर कारण आम्हाला सांगू नका. आता जरूर तुम्ही वेळ घेतायत परंतु रजनी स्पर्धा अफाट खर्च असतो, आर्थिक खर्च भरपूर असतो या स्पर्धेमध्ये. स्लोअर वन केला स्टँड अँड डिस्पॅच गॅप मध्ये बॉल टायमिंग आणि ताकद चांगले बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला धमाका षटकार. झाली परंतु प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि मतदार अगदी राजाच्या मनामध्ये हवा हवासा आमदार एकच आमदार प्रशांतदादा ठाकूर. रन फलकावर धावा आपण बघतो सध्या 20 धावा अगदी बघतो आपण. षटकाराने आघात केलाय प्रकाश वाघे नावाचा वादळ 5 बॉल मध्ये 18 रन गेलेत. यावेळेस थोडस लेट कट साठी जाण्याचा प्राधान्य देण्याचा प्रयत्न इथे केलाय. डॉट बॉल चांगला वेग दशरथ यांना आपण बघितलं ऍक्शन रिप्ले मध्ये बघा थोडेसे खाली बसले त्यानंतर शॉर्ट सिलेक्शनचा प्रयत्न केला. काल असाच प्रयत्न वागेश्वर हरिग्राम संघाचा महेश जाधवने एकदा केला होता. तो डॉट बॉल तिथे जरूर आला होता आणि आज पुन्हा एकदा प्रकाशन आपण बघितलं 40+ क्रिकेट. हा फटका देखील स्टँडर्ड आहे. पाठलाग सुरू झालाय पाठीमागे फिल्डर आहे. बॉल टर्न झालाय याची तयारी अगोदरच दाखवायला पाहिजे होती. पहिल्यांदा थांबले फिल्डर आणि त्यानंतर पुन्हा एकदा रन केला तोपर्यंत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप पॉइंटला चौकार. रन फलकावर धावा बघायला मिळतात 24 वर. आत्ता बॉल मात्र ऑफ ब्रेक जी स्पेशालिटी राहते 40+ मधून. तुम्ही फक्त वेगाला महत्व देऊन जमणार नाही. तुम्हाला मधून अधून ऑफ ब्रेक लेग ब्रेक हे करावे लागतील आणि सध्या दशरथ भोपी यांनी कमबॅक करून दाखवलं या डॉट बॉलनं. 24 वर सध्या संघ पोहोचला. द्वितीय षटकातील अंतिम बॉल 13चा सध्याचा करंट रन रेट. यॉर्क लेनचा बघा तिथे थोडासा डाय लगावत असताना प्रयत्न केला. लॉंग ऑफ फिल्डर आहेत. 1 रन बनली सिंगल बनेल या बॉलवर. काल स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट झेल केवळ 40+चा रणदीप पालकर ज्याने डाय लगावत असताना लॉंग ऑनला झेल टिपला होता तो सगळ्यात सुंदर झेल राहिला होता. आणि त्यानंतर आज इथे बघा मैदानामध्ये हा 40+चा क्रिकेट जिद्द चिकाटी काय असते खेळाचा प्रचंड अनुभव घेऊन उतरलेले हे लेजंड खेळाडू आणि ज्याने आज टेनिस क्रिकेट विश्वाला सुखीचे दिवस आणले. फक्त 4 मिनिटं आता राहिले. रेडगर संघ 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर संपवायची आहे. 2 ओव्हर नंतर संघाची धावा झाले टोटल 25. फलंदाज बाद झालेत मोरबे संघाचे 1. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. बघा रेडगर संघ गाफीर राहू नका. प्लीज फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. धावसंख्येचा फलक अगदी 2 ओव्हर नंतर संघ पोहोचलाय 25 या आकड्यापर्यंत. 1 गडी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगलं आकर्षण ठरणार तुम्हाला ही बाईक होंडा शाईन बाईक बघा मिळेल. जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खेळाडू ठरेल त्यासाठी विनोद पाटील गुणेदारच्या मार्कवर आलेत. सध्या मोरबे संघ मैदानामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळेल. आणि आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित तुम्हाला प्रकाश होता ती स्पर्धा येत्या 12 ते 16 फेब्रुवारीला बघायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मेंबर राहतील मोरबे गावचे. स्पर्धेमध्ये बाईक तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यात मोठे योगदान दत्तराज एंटरप्राइजेसचे श्री जितेशजी नावडेकर असेल. त्यासोबत हरिभक्त परायण कमलाकर नावडेकर साहेब चिन्मय
डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन कधी की तुम्हाला आवर्जून त्या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहेत. चला काहीतरी शंका होत्या त्या मैदानामध्ये सुधारले जात आहेत कारण हा खेळच असा आहे. खेळ भावना मैदानामध्ये राखून तुम्हाला अगदी खेळायचं असतं. 2 ओव्हर संपल्या सुसाट वेगाने सुटलेला सध्या मोरबे 40+ संघ मैदानामध्ये आपण बघतो 26 वर जाऊन पोहोचलाय विनोद पाटील. हा फुलटॉस बॉल होता भिरकावून दिला फिल्डर फार दूर बॉल पासून चेंडू निघून चालला एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मध्ये बघू शकता भरपूर प्रयत्न केले तिथे फिल्डरनं परंतु बॉल त्यांना थांबवता आला नाही. हा चौकार इथे बघायला मिळालाय. संघ पोहोचलाय सध्या 30च्या घरामध्ये जागा लागेल रेडगड टीमला कारण भरपूर रन येत आहेत. आज थोडासा उशीर झाला टीम मोरबीला येण्यासाठी परंतु मैदानामध्ये धाव संख्याने बॅटिंग करायला त्याने अजिबात उशीर केला नाही आहे. सुरुवातीला चांगला आक्रमण केलं आणि तदनंतर धावांचा ओघ सुरू असताना रिव्हर्स अटेम्प्ट केला. वाह क्या बात आहे अप्रतिमा फटकारायला बॉल चालले थर्ड मॅनला चौकार. धावसंख्येचं एकंदरीत टोटल आता झपाट्यानं पुढे चाललंय. आता ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची संख्या देखील आम्हाला पाहण्यासाठी वाढते. सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करू. पुन्हा एकदा खेळाचा प्रयत्न केला मेन अंपायर मिस्टर सांडी पालकर सर केव्हा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघताय सध्या आमचे बेलोली गावचे सुनील तांडेल आणि सध्या मॅच रेफरीचं काम सत्यवन काकळे सर आधी यांना आपण बघतायत. हो डान्सिंग डाऊन द विकेट बॉल हवेमध्ये तरंगतोय. थोडीशी उंची जास्त बघायला मिळाली. लांबी अर्धवट राहिली. 4 खेळाडूंच्या मधोमध बॉल जाऊन विसावळे तोपर्यंत 2 रन या बॉलवर पूर्ण केले जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने वैयक्तिक नरेश फटके जाऊन पोहोचलेत. 5 बॉलमध्ये 22 वर. प्रकाश वाघे 10 चेंडूमध्ये त्यांनी केले 24 रन. ऑन बोर्डवर 2.4 चेंडूचा खेळ संपला. तिसरा षटक सुरू आहे ज्यामध्ये अगदी 2 बॉल बाकी आहेत आणि संघ पोहोचलाय सध्या 37 धावांवर. सध्याचा करंट रन रेट 13.88. फटका सजवला बॉल हवेमध्ये स्वतः क्षेत्ररक्षक कॅप्टन बालकृष्ण भोपी यांना आपण बघितलं डाऊन द बॉल त्यांनी झेल टिपलाय. विकेट नंबर 2 दुसरा धक्का टीम मोरबेला. धन्यवाद डीजी. छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला भली मोठी प्रतिमा आमच्या मुख्य व्यासपीठावर बघायला मिळेल आणि म्हणतात ना अवतार आई भवानीचा जणू जिच्या पोटी सूर्य स्वराज्याचा उगवला अंत करून त्या प्रत्येक काळ रात्रीचा अवघा हिंदुस्थान जागविला. तर राजमाता जिजाऊ मातांना देखील आम्ही अगदी वंदन करू मुजरा करू मानाचा आणि जाऊया मैदानामध्ये. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. संघाचं एकूण टोटल आपण बघितलं तर संघाची धावसंख्या झाली ती 37 रन. ज्या खेळाडूने रन बरसत होत्या त्या नरेश फडके यांना बाद करण्यामध्ये यश मिळालंय. आता सध्या जगदीश आलेत मैदानात बॅटिंगसाठी. खूप चांगला बॉल बघायला मिळाला खोलवर ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा थोडासा शॉर्ट ब्लॉक केला या बॉलवर. थांबवलं फलंदाजाला 1 रन. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विनोद पाटील. जरूर 13 रन या ओव्हरमध्ये आल्या परंतु त्यांनी विकेट घेतली. 3 ओव्हर संपलेत. रन फलकावर धावा लागलेत 38. फलंदाज बाद झाले 2.
तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्मान्य अरुण शेठ भगत साहेबांना आपण या ठिकाणी पाहतो की मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असते भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, तुम्ही पाहताय दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य सुनीलबाई शेळके चषक, ही दमदार स्पर्धा पाहतो। आणि ज्या ज्या वेळी आपण भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी स्पर्धा पाहतो त्या स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष दिले वचनाला जागत असे अरुण शेठ भगत साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। की मित्रांनो, आमदार चषक असू द्या, कोपरुले असू द्या किंवा खानाची स्पर्धा असू द्या किंवा मोरबे स्पर्धा असू द्या, या विभागामध्ये आकुर्डीची जे ज्या स्पर्धा आपल्या असतील, आमदार चषकाच्या माध्यमातून नेहमी साहेबांचं मार्गदर्शन राहिलंय आणि त्यांचा इथे शुभ सन्मान रामशेठ ठाकूर साहेबांचे मित्रांनो विश्वासू आणि अभ्यासू सरदार म्हणून ज्यांची ओळख जाते ते अर्थातच पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचा इथे शुभ सन्मान। शुभ सोमनाथ पाटील साहेब, सचिव प्रल्हाद केनी साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो सुनीलबाई शेळके यांना, माजी ग्रामपंचायत सदस्य सेजल ट्रान्सपोर्टरचे ओनर सन्माननीय प्रल्हाद केनी साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। दमदार नेतृत्व आपण पाहता या ठिकाणी। त्याच्यानंतर शुभ सोमनाथ पाटील साहेब, सचिव रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा इथे शुभ सन्मान। बघा ही तरुण मंडळी मित्रांनो आपण पाहतो। तर संतोष शेळके यांना विनंती करतो आमचे 40+ मास्टर की आपल्या शुभ हस्ते शुभ सोमनाथ पाटील साहेब, सचिव रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मित्रांनो, ही तरुण मंडळी आपण पाहताय अरुण शेठ भगत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच दमदार योगदान देत असतात आणि त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। तर साहेबांना विनंती करतो की नेहमीच आपण मार्गदर्शन करत असता आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासवासी दशरथ शेळके साहेब स्मृती चषक व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शेळके चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि साहेबांना विनंती करतो की आम्हाला आपण मार्गदर्शन करावं। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेचं आज मला वाटतं चौथा दिवस, सोमवार मंगळवार बुधवार चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी आज मी सर्व या ठिकाणी उपस्थित 40+ मॅच बघायला आम्हाला मिळतोय। खरं म्हणजे आज झालं बरं झालं आम्ही 40+ बघायला आलो, कारण त्यांचा खेळ खऱ्या अर्थानं 45 वर्षापर्यंतचे काही असतील असे लोकसुद्धा छक्के मारतात, बघून आम्हालासुद्धा फार समाधान या ठिकाणी मिळतं। कारण तर एवढी 40-45 वर्षाच्या याच्यामध्ये सुद्धा ते चांगला खेळ करतात, चांगले पळतात, कॅच घेऊ शकतात आणि खरोखर मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देईन की तुमचं तब्येत मला वाटतं याच्यामुळंच धावून पळून आणि खेळून तुम्हाला चांगली तब्येत मिळाली, देवाने दिलेली आहे आणि म्हणून मी सर्व खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देईन, सर्व रसिकांनासुद्धा क्रीडा रसिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देईन आणि जे संयोजक आहेत, आयोजक आहेत अमर शेळके, सुनील शेळके आणि त्यांचे सर्व सहकारी यांनासुद्धा मनापासून धन्यवाद। आज हे चांगलं असं मैदान, चांगली लाईट आणि या मैदानावर खेळ बघायला आम्हाला मिळाला, खरोखर तुमचं मनापासून मी आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी येण्याची तुम्ही संधी दिलीत आणि सर्व या भागातील सर्व लोकांनासुद्धा तुम्ही हा खेळ बघण्याची संधी दिलीत, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। आणि आमचे कॉमेंटर आहेत, खरोखर चांगल्या पद्धतीची कॉमेंट्री करतात आणि त्याच्यामुळं सर्वांना ऐकावं असं वाटतं का काय काय बोलतात ते, आणि म्हणून त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करीन। पुन्हा एकदा अमर शेळके आणि सुनील शेळके आणि त्यांचं सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो, स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संधी नाही, तुम्ही आला, स्पर्धेची शोभा वाढली, तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। बघा या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती मिळाली, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष
सन्माननीय आपण अरुण शेठ भगत साहेबांना व्यासपीठावर बघितलं. नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, सौंदर्य या आयुष्यातील तात्पुरते टप्पे, वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही दगडावर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे अबाधित व अजरामर राहते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आपण ती लेणी बघितली, सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुलकर. तर मी विनंती करेन आता दोन्ही टीमचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल धुंद्रेपाडा 40+ आणि वाकडी 40+ चे कॅप्टन तुम्हाला टॉस साठी लगेच तर यायचं. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतो की केलॉग्स कंपनीचे सुप्रसिद्ध कर्मचारी सचिन फडके साहेब मोरबे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल यावं. त्यांच्या समेत नाईक साहेब आपलंही सहर्ष स्वागत. आणि रिअल इस्टेट एजंट मध्ये सध्याच्या घडला तुम्ही अग्रगण्य नाव पाहताय ते बालुशेठ मोरबे, आपल्याला विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल रिडकर क्रिकेट संघाचे अनुभवी क्रिकेटर अशोक भाई यांचे या ठिकाणी शुभागमन. अशोक गोपी साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर आमच्या आई एक्युरा केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय या ठिकाणी दीपक भाई आपलंही सहर्ष स्वागत करतो. केलॉग्स कंपनीचे संतोष भाई आपलं सहर्ष स्वागत करतो. त्यांचे स्वर्गीय तुकाराम पाटील साहेब पोलीस पाटील राहिलेत मित्रांनो. तर नामाशेठ भगत यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी विनंती करतो या ठिकाणी आई एकविरा केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय संतोषभाई पाटील आपणास विनंती असेल की आपण यावा आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. केलॉग्स कंपनीचे सुप्रसिद्ध कर्मचारी अनुभवी एम्प्लॉईज नामदेव शेठ डुकरे आपणास विनंती करतो की आपल्या शुभासे आपण त्यांचा सन्मान करावा. राजाभाई पाटील आपलंही सहर्ष स्वागत. आमचे विलास विनायक भगत साहेब यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर अशोकभाई बोपी यावा आपला सन्मान केला जाईल. मी जयदास शेळके यांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभास्ते त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा. रिडकर 40+ विकेट संघाचे मित्रांनो दमदार खेळाडू आता 12व्या भूमिकेमध्ये पाहताय. एकनाथ भाई आपलंही आपलाही सन्मान केला जाईल. एकनाथ भाई यावं. अतिथी देवो भव. चला बॅट्समन जा. अतिथी देवो भव इथे सन्मान केला जाईल. रिडकर क्रिकेट म्हटल्यानंतर निर्विधंद्र विभागाचा छोटा टायगर आपलंही सहर्ष स्वागत करतो. बालासाहेब भारतीय जनता पार्टीचे अगदी जुने जाणते दमदार नेतृत्व बालासाहेब पाटील यांचे निकटवर्ती म्हणून ज्यांची ओळख आणि विक्रांत पाटील साहेब युवा आमदार यांचे अतिशय निकटवर्ती म्हणून ज्यांची ओळख पाहतो त्या अर्थातच एकनाथ भाई भगत दमदार समालोचक आमचे गुरु यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. भारतीय जनता पार्टी जो आपण प्रथम पाहतो त्या बाळासाहेब पाटलांचे निकटवर्तीय. तर यावर रामभाई बघा ओट वैभव. आणि जर एखादा कॅप्टन उपस्थित राहिला म्हणजे धुंद्रेपाडा संघाचा कॅप्टन जर असेल ना वाकडीचा कॅप्टन नसेल तर धुंद्रेपाडा संघाच्या कॅप्टनला विन दिला जाईल. किंवा वाकडीचा कॅप्टन नसेल धुंद्रेपाडाचा नसेल तर वाकडीला विन दिला जाईल. दोन्ही नसतील मग कमिटी वेगळी ऍक्शन घेईल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर प्रवीणजी गायकर सर पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं बॅटिंग करत असताना टीम मोरबे 40+ न 4 ओव्हरमध्ये 43 धावा केलेत. 44 धावांचं आव्हान द्वितीय सत्रामध्ये सेट केले. विनोद पाटील आणि दशरथ भोपी हे दोन गोलंदाजी मार्कवर नरेश फडके सज्ज होत असताना मास्टर मात्र मैदानामध्ये आपण सुरुवात करतोय. पहिलाच बॉल खिचून मारलाय फटक्याला पाठीमागे फिल्डिंग थोडासा बॉल टर्न केला. बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा हा चांगला फटका बघायला मिळाला. स्क्वेअर कट फिल्डर धावतात पाठीमागे परंतु रोखणं इम्पॉसिबल. बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातार दुसरा चौकार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय अतिथी
दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे खंबीर आणि दमदार नेतृत्व आणि आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व रमेश शेठ पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहतो. त्यांच्या साथी सहकाऱ्यांचं सहर्ष स्वागत. आणि रमेश शेठ पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 25,000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय. आम्ही आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. रमेश शेठ यावं, आपलं सहर्ष स्वागत. चला दोन्ही कॅप्टन दुंद्राई आणि वाकडी आपण आला नाहीयेत अजून. रिपोर्टिंग लगेचच करायचे. टॉस आपल्याला करायचं आहे आणि त्या ओव्हर मध्ये देखील कपात होऊ शकते याची दक्षता घ्या. लगातार 2 चौकारानंतर बघू शकता बॉलला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत असताना विनोद पाटील पहिले षटक सूर्य करायच्या त्या मॅच मध्ये 11च्या सरासरीनं रन 44 धावा आणि पहिल्या 4 बॉल मध्ये हे रेकॉर्ड रन रेट राखण्यामध्ये यश मिळालं. ओपनिंग ब्लास्टर जोडी रिडघर संघाची बघू शकता विनोद पाटील आणि दशरथ बोपी संघ पोहोचला 11 वर. दशरथ बोपी पहिल्यांदा स्ट्राईक एंडकडे आले. कशी राहील नरेश पाटीलची गोलंदाजी. बॉल हवेमध्ये खेळ फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना हा झेल तितका अवघड नाहीये परंतु बघा किशोर सारखा एक महत्वपूर्ण खेळाडू आणि त्यांच्याकडून झेल सुटणं ही मोठं चॅलेंजिंग काम आहे. हा कठीण नव्हता झेल असं वाटलं तर सगळ्यांना. बॅट्समन देखील एका क्षणासाठी धीर सोडला होता आणि हा जीवनदान दिलाय मैदानामध्ये दशरथ भोपी यांना. त्यामुळे हा येणारा कालखंडामध्ये खेळ भरपूर महागडा राहील. रन फलक बघू शकता सध्या बोर्डवर दाबा लागले त्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 वर. चांगली गोलंदाजी करतायत नरेश फडके परंतु फिल्डिंग मधून साथ मिळत नाही. त्या चुका सुधाराव्या लागतील. डान्सिंग डाऊन द विकेट दिशा देण्याचं काम केलं पाठीमागे फिल्डर एक कव्हरला आणि अगदी 1 रन या बॉलवर पूर्ण केली गेली. पहिलं षटक मात्र आता मैदानामध्ये पॉवर प्लेचं संपलं आणि या पहिल्या ओव्हरमध्ये अगदी बघितलं एक चौकार सुटला एक झेल सुटला आणि त्यामुळे फिल्डिंग करणारा मोरबे संघ थोड्याशा चुका करतायत. 1 ओव्हर नंतर संघ पोहोचलाय बिनबाद 13 वर. चला वाकडी 40+ आणि दुंद्राई 40+. तुमच्यासाठी भरपूर कॉल दिले गेले. बॉल देखील डिलिव्हर्ड झालाय. बघा 3 ओव्हर पर्यंत आपण जर आला नाही तर मग सामना फक्त 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. पहिले षटक समाप्त झालं आणि रन फलकावर धावा लागले. त्या एकंदरीत धावांचं टोटल आहे बिनबाद 13. 44 करायचे विजयासाठी रेडगर 40+ संघाला आणि सध्या रोनक ग्राफिक्स मोरबे 40+ हा संघ त्यांचा महत्वाचा ट्रम्प कार्ड आता ते वापरतायत. बघू शकता आपण काशीनाथ वाघे कसा राहिला प्रवास याची सध्या चर्चा सुरू असताना बघायचं ही लढत कुठपर्यंत जाऊन पोहोचेल. 44 धावांचं आव्हान असताना या पहिल्याच मॅच मध्ये या धावा चेस होतील डिफेन्स होतील याची चर्चा हलवली. प्रेक्षकांची गर्दी मैदानाकडे चिंचोली नगरीकडे चिंचोली गावाकडे येणाऱ्यांची संख्या आता वाढते. सगळ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. बघा वेळ प्लीज जास्त घ्यायचा नाही तुम्हाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा सध्या फलकावर लागलेत. सेकंड ओव्हर मध्ये सुरुवात करत असताना काशीनाथ वाघे सध्या विनोद पाटील मैदानामध्ये त्यांना तुम्ही बघतायत त्यांनी देखील चांगली कामगिरी केली बॅटिंग करत असताना आणि त्यांना साथ देत असताना. पण जास्त वेळ घेते फिल्डिंग करणारी टीम. 15 मिनिटांमध्ये जर 3 ओव्हर संपल्या नाही तर तुम्हाला तोच रूल लागू पेनल्टी मिळू शकते. पेनल्टी असेल अंतिम ओव्हर मध्ये 1 फिल्डर सर्कलच्या रिंगणामध्ये. ऑफ उलटा सुद्धा दिशा दिले. बॉल चला लॉंग ऑफला फील्ड पोहोचतील का. कॅच ड्रॉप तिथे झालं. चला बॅकअप मिळालं.
नरेश फडके पोहोचले बॉलवर, तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन या बॉलवर पूर्ण केल्या गेला. हा झेल थोडासा कठीण होता, परंतु याच गोष्टी तुम्हाला जेव्हा सोप्या बनवाल तुम्ही तेव्हा तुम्हाला मैदानामध्ये थोडंसं सोपं जाईल, इझी जाईल. परंतु बघायचं आहे पुन्हा एकदा काशीनाथ खोदून काढल्या बॉलला. टायमिंग प्रॉपर आहे, ताकद देखील प्रॉपर आहे. डीप मधून लॉंग सीमा पलीकडे आलेला हा दमदार षटकार. दसरे भगत साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. विनोद पाटील हे फार आक्रमक झालेत या मॅच मध्ये. सध्या बघू शकता आपण त्यांची वैयक्तिक खेळी 8 बॉल त्यांनी खेळत 22 धावांचं योगदान दिलंय. सांघिक धावा 23 बघायला मिळते, त्यामुळे मोठा वाटा या धावांमध्ये सध्या विनोद पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतलाय. या खेळाची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ती त्याने ओळखली आणि ती घेऊन सध्या खेळ करत असताना आज 40+ क्रिकेट चांगला खेळ केला. 1 षटकारी त्याने दाखवलेत, 2 चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा काशीनाथ वाघे भरपूर पुढे सफल झाले, भरपूर पुढे निघून गेले. ते सध्या लेग साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. चला वाकडी संघाचे कॅप्टन देखील आले तिथे विनोद पाटील. तपासले टोटल ऑन बोर्डवर बघू शकता सध्या 23 सामान. काशीनाथ वाघे डान्सिंग नाम विकेट खेळाचा प्रयत्न टॅप केला, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉल पकडलाय. तोपर्यंत रन मात्र पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी करताय, षटकार जरूर आला, परंतु रन रेट महत्वाचं आहे, ते थोडंसं डाऊन करायला लागेल फिल्डिंग करणाऱ्या ती 40+ला. कारण बॅटिंग करणारा सध्या संघ सुसाट वेगाने सुटलेला रेडगर संघाला आपण बघतोय. उत्कृष्ट फलंदाजी त्यांनी एकही आतापर्यंत विकेट गमावला नाही आहे. मैदानामध्ये चांगली बॅटिंग ते करत असताना, चेसिंग करत असताना ज्या त्यांना सरासरीनं जायचं होतं ती सध्या राखली आहे. हा लोवर फुलटा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भिरकावून दिला, फिल्डर आहेत पाठीमागे. 1 रन बनले, दुसऱ्यासाठी दूरवरून थ्रो येईल, प्रयत्न होईल का नाही केला, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील विनोद पाटील. तर टॉस करूया आपण. चला बकासूर आणि सोन्या 2 कॅप्टन पाहायला मिळतील. वाकडी संघ गावदी वाकडी 40+ आणि त्यांच्या समवेत दुंबराई 40+. या दोन्ही संघांना आपण लगेच टॉस करण्यासाठी आणि टॉस करण्यासाठी ते आम्ही आमंत्रित करतो. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आमदार पचंदा ठाकूर साहेबांच्या अभ्यासू आणि निकटवर्तीय तथा दुंबरी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व डॉक्टर रमेश शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करावा. जरी ते टॉस झाला नाही तर मात्र वाकडी संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. या दोन्ही कॅप्टन दीपक उलवेकर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शेळके चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाल साहेब आणि त्यांच्या समवेत महेंद्र सर यांचं आगमन झालंय. आपण त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. बघा इथे वाकडी संघाला 2 धावेच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मान्य रूपसंतर आपल्याला 2 धावेच्या पॅनल्टीला इथे सामोरं जावं लागेल. तर टॉस का बॉस दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. भरत पाटील एकेकालचा दांडगा अनुभव, तितकाच रेग्युलर क्रिकेट खेळणारा हा कॅप्टन तुम्ही पाहू शकाल. महेंद्र सर आणि पाल साहेब हेड्स इज अ कॉल. कॅप्टन वाकडी इट इज अ काटा. दुंबराई संघ आपण टॉस जिंकलाय. दीपक उलवेकर साहेब प्रथमतः आपलं अभिनंदन. टॉस घेतल्यानंतर निर्णय कुठला घ्याल? एक 5 मिनिटात तुम्हाला निर्णय मी कळवतो. किती आनंद वाटतो की आज एवढ्या वयामध्ये आपला क्रिकेटचे सामने आणि हे 40+ मास्टर षटकार ठोकतायत. खरोखर मला भरपूर आनंद होतोय, कारण हा 40+चा जो आयोजन केलेला आहे आपले अमर शेळके आणि बंटी शेळके यांनी, खरोखर एक त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो का आज आम्हाला 40 ह्या संघामध्ये खेळण्याची त्यांनी संधी दिली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत हे आयोजन तुम्ही पाहताय, दमदार आयोजन. आयोजनाबद्दल काय सांगाल? आपल्या नेरे इंद्र विभागातील दमदार स्पर्धा आहे. मी खरोखर अमर शेळके आणि सुनील शेळके यांचा हा जो आहे, तसेच आमचे दुंदरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रमेश शेठ पाटील यांना सुद्धा मी धन्यवाद. कारण आयोजन त्यांचं बघितला तर एक मन शांत होऊन जाते. क्या बात आहे, धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की आपण असं नसतं बाबा. तर टॉस जिंकला या ठिकाणी नेक्स्ट मॅच 40+ मास्टर
तर अमर यांना विनंती करतो की अमर शेळके आपण यावं, सुनीलभाई शेळके यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते महेंद्र सरांचा इथे आपण शुभ सन्मान करावा। रमेश शेटपाडी साहेब यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहुणे पाहतो, तर महेंद्र सरांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी सुनीलभाई शेळके आणि अमरभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेंद्र सरांचा आपण शुभ सन्मान करावा। डॉक्टर रमेश शेठ आपण देखील जॉईन व्हा, माझी उपसरपंच। त्याच्यानंतर मी विठ्ठल शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी पाहताय। त्याच्यानंतर मिस्टर पाल सर यांचे देखील आपण सन्मान करूया। एकेकालची मॅच होती जेव्हा इंडियाची, तेव्हा डॉक्टर आल आणि डॉक्टर पाल आपल्याला पाहायला मिळायचे, अगदी जुने जाणते, आणि आज मिस्टर पाल सर देखील आलेत आपण या स्पर्धेमध्ये। आम्ही या स्पर्धेच्या वतीनं माहिती उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन साहेब आपला या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू रॉकशॉप प्रवीण गायकर सर। एक रन तर बनली या बॉलवर, खूप वेगवान राहिला हा सध्याचा खेळ मैदानामध्ये बघितला। मागील 4 बॉलमध्ये भरपूर घडामोडी घडल्यात मैदानामध्ये। खरं तर बघितलं एक षटकार देखील आले, रनिंग बिटवीन द विकेटला महत्व देखील दिलं गेले। या मागील 5 बॉलमध्ये 10 रन आलेत। अगदी बघू शकता संघ सध्या पोहोचलाय 35 वर। आज जे विनोद पाटील बॅटिंग करतायत त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या भरपूर हार्दिक शुभेच्छा। त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अतिशय जुने जाणते कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख तथा बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांचं दमदार योगदान, परंतु इथे दशरथ जी आयडिया आपण रेडगर संघाची म्हणतो ती आयडिया आता मैदानावरती काम येत असताना ठोकलाय पट्ट्यानं षटकार आणि राजा भोईर इथे खुश असताना विलासभाई आपलं सहर्ष स्वागत। दशरथ भगत साहेब यांना विनंती असेल आपण यावं, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल, यावं। दशरथ भगत साहेब मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या अतिशय खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख पाहिली आणि सुनील शेठ शेळके यांच्या सोबत नेहमी खांद्याला खांदा लावून या विभागामध्ये आपला झंझावत प्रचार आमदारकीच्या माध्यमातून नेहमीच पाहतो। 6 चेंडू आणि 3 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग। पिंट्याबाई शेळके आपण यावं, पिंट्याबाई यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करावा। दिलीप हजारे साहेब यावं आपण। बघा 2 शिलेदार तुम्ही पाहताय, आमदार विक्रांत पाटील साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे अगदी दमदार नेतृत्व बाळासाहेब पाटील यांचे खंदीर समर्थक एकनाथबाई आणि दशरथ भगत साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो। त्याच्यानंतर नारायण चौधरी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दुमरे ग्रुप ग्रामपंचायत, नारायण चौधरी साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं आणि संजयभाई जले आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल, यावं। नारायण चौधरी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत मित्रांनो दुमरे ग्रुप ग्रामपंचायतीचे, त्यांचा इथे शुभ सन्मान। नामाशेठ भगत यावं, आपल्या शुभ हस्ते इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। दुंद्रेपाडा म्हटल्यानंतर आम्हाला आठवण येते की छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय निस्सीम भक्त म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहतो। रवींद्र चौधरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहेत मित्रांनो, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। त्याच्यानंतर संजयभाई जले 40+ मास्टर धुंद्राई मला अलग अंदाजमध्ये पाहायला मिळते आणि वाकडी संघ तितक्याच ताकदीने मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल। दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा, धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे। रेडगर संघाचं वर्चस्व सध्या या सामन्यामध्ये। व्हाईट बॉलचा पंचावाला इशारा करत असताना अजून एक एक्स्ट्रा रन तुम्ही बघू शकता, अजून एक एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघ 42 वर पोहोचलाय। 6 चेंडूमध्ये आता 2 धावांची उर्वरित गरज राहिली। एक विकेट घेता आला नाही अशोकांतिक राहिले मोरबी टीमच्या दृष्टिकोनात, तर आज रेडगरनं त्यांचा दमदार परफॉर्मन्स दिलाय। 6 मध्ये 2 कट करण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉलची ते सांगता होत असताना फक्त डॉट बॉलच वाचू शकतात मैदानामध्ये। तसेच अशोकभाई चौधरी यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती। तर संजय जले साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1100 रुपयाचं योगदान आणि दशरथ भगत साहेब भारतीय जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व यांच्या वतीने 1000 रुपयाचं योगदान। निलेश चौधरी साहेब यांना विनंती असेल आपण, ज्ञानेश्वर चौधरी साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आणि इथून फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल सीमा रेषा पार। पहिला दणदणीत विजय रेडगर क्रिकेट संघ, अभिनंदन आणि हार्ड लक मोरबी संघ।